तुमच्या राशीनुसार कोणत रत्न घालावं, घरात कायम शांती आणि समृद्धीसाठी घाला हे रत्न. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी गोष्ट जिच्यावर आपल्यापैकी खूप जणांचा विश्वास आहे आणि अनुभव सुद्धा. होय, रत्नधारण. आज आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या राशीनुसार कोणतं रत्न घातलं तर घरात शांती, आर्थिक स्थैर्य आणि जीवनात सौख्य लाभेल. सर्वप्रथम आपण पाहूया रत्नधारण का करावं. मंडळी, आपल्या जीवनात ग्रह, नक्षत्र आणि राशींचा खूप मोठा प्रभाव असतो. कधी अचानक पैशाचा ओघ सुरू होतो, कधी वादविवाद वाढतात, कधी मानसिक अस्वस्थता, तर कधी घरात न संपणारे तंटे. अशा वेळी योग्य रत्नधारण केल्यास ग्रहदोष कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. राशीनुसार कोणतं रत्न घालावं? चला तर मग प्रत्येक राशीसाठी कोणतं रत्न योग्य आहे ते पाहूया. मेष राशीच्या लोकांनी माणिक रत्न घालावं. हे रत्न घातल्याने आत्मविश्वास वाढतो, घरात वाद कमी होतात आणि आरोग्य चांगलं राहतं. वृषभ राशीच्या लोकांसाठी हिरा किंवा ओपल हे रत्न प्रेम, सौख्य आणि आर्थिक स्थैर्य वाढवतं. मिथुन राशीच्या लोकांनी पन्ना घालावं. यामुळे वाणी मधुर होते, घरात तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते. कर्क राशीसाठी मोती अत्यंत शुभ. हे रत्न मानसिक अस्थैर्य, भीती, अपाय यापासून संरक्षण करतं. सिंह राशीच्या लोकांनी माणिक रत्न वापरावं. यामुळे नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि घरात सन्मान वाढतो. कन्या राशीसाठी पन्ना हे रत्न अभ्यास, करिअर आणि घरातील नकारात्मकता दूर करतं. तुळ राशीसाठी हिरा किंवा ओपल हे रत्न प्रेम संबंध, धनलाभ आणि मन शांती देते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मुंगा हे रत्न आरोग्य टिकवण्यासाठी आणि घरातील वादविवाद थांबवण्यासाठी प्रभावी. धनु राशीसाठी पुखराज हे रत्न आर्थिक प्रगती, लग्नात अडथळे दूर करणे आणि घरात शांती टिकवण्यासाठी उपयोगी. मकर राशीसाठी नीलम हे रत्न आयुष्य बदलवणारं मानलं जातं, पण ते फक्त कुंडली पाहून धारण करावं. कुंभ राशीसाठीही नीलम हे रत्न अकस्मात संकटांपासून वाचवतं आणि आर्थिक स्थिती सुधारतं. मीन राशीसाठी पुखराज हे रत्न बौद्धिक स्थैर्य, आर्थिक प्रगती आणि घरात सौख्य समृद्धी वाढवतं. आता बघू रत्नधारण करताना महत्वाचे नियम कोणते पाळावे. रत्न शुद्ध आणि असलीच असावं. ज्योतिष सल्ल्यानंतरच रत्न घालावं. प्रत्येक रत्नाच्या धारणा करायची योग्य वेळ आणि विधी असतो. रत्न सोने किंवा चांदीच्या अंगठीत बसवून घालावं. आता बघू घरात शांतीसाठी रत्नधारणाचा परिणाम काय होतो. घरातील वाद, तणाव कमी होतो, ग्रहदोष शमतो, मानसिक आणि आर्थिक स्थैर्य मिळतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते, शत्रूंचा त्रास थांबतो, मन प्रसन्न राहतं आणि घरात सौख्य टिकून राहतं. मंडळी, रत्नधारणाबद्दल आपल्यात वेगवेगळे विश्वास आहे. काही लोक यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात, तर काहींना हे केवळ अंधश्रद्धा वाटतं. पण आपल्या भारतीय परंपरेत आणि ज्योतिषशास्त्रात याला एक विशिष्ट स्थान आहे. रत्नधारण हा पूर्णपणे व्यक्तिगत, श्रद्धेचा आणि अनुभवाचा विषय आहे. काही लोकांना रत्नधारणानंतर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवतात, तर काहींना फारसा फरक जाणवत नाही. हे अगदी तसंच आहे जसं एखाद्याला योगा किंवा ध्यान करायला आवडतं आणि काही लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या ऊर्जेचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो आणि काही विशिष्ट रत्न त्या ऊर्जेचा परिणाम सौम्य किंवा सकारात्मक करतात असं मानलं जातं. पण यातही महत्वाचं म्हणजे हे सर्व तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आणि कुंडलीनुसारच करावं. श्रद्धा आणि विज्ञान यांचा मेळ घालून आपण निर्णय घ्यावा. विश्वास ठेवला तरी चालतो आणि ठेवला नाही तरीही चालतं, कारण शेवटी आपल्या कर्मावरच आपलं जीवन अवलंबून असतं. थोडक्यात या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे ते बघू तर मंडळी, रत्नधारण ही फक्त फॅशन किंवा परंपरा नाही, तर ती एक अत्यंत प्रभावी आणि विज्ञानाधारित गोष्ट आहे. समजून, योग्य सल्ला घेऊन आणि श्रद्धेने धारण केल्यास आपल्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतो. म्हणूनच रत्नधारण करायचं की नाही हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पण कोणतंही रत्न घालायच्या आधी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला जरूर घ्या. आणि सर्वात मोठा रत्न म्हणजे सकारात्मक विचार आणि चांगले कर्म.
मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.